मराठी कथा स्टोरी पौराणिक कथा कौटुंबिक कथा. सुनबाई, एक गोष्ट बोलू? डोकं शांत ठेवून ऐक. विमलताई त्यांची सून त्रिशाला जवळ बोलून म्हणतात. तेव्हा स्वयंपाकघरात काम करत त्रिशा बोलते. हां, बोला ना आई. तेव्हा विमलताई बोलतात. हे बघ त्रिशा, अवनी आजकाल घरी उशिरा येत आहे. ती मित्रमैत्रिणींबरोबर अभ्यास करायला जाते. पण आता व्हॅलेंटाईन डेचे दिवस आहेत. काल संध्याकाळी अवनी घरी आली तेव्हा कोणीतरी मुलगा तिच्या मोटरसायकलवरून सोडायला आला होता. तेव्हा अवनीने उतरल्यावर नंतर त्या मुलाला मिठी मारली. एकमेकाने गळाभेट घेतली. मगच अवनी घरात आली. हे सर्व मी आणि शेजारची राधा बोलत होतो तेव्हा आम्ही पाहिलं. तेव्हा राधा माझ्या तोंडाकडे पाहत बोलत होती, काय जमाना आला आहे. तुला ह्या सर्व गोष्टी माहीत असतील तर ठीक आहे, पण एक तरुण मुलीची तू आई आहेस. मी अवनीला समजावून सांगितले तर ती माझा राग करेल, म्हणूनच मी तुला सांगत आहे. तूच बोल अवनीशी. विमलताईचे हे बोलणे ऐकून त्रिशा बोलते. आई, ती आपली अवनी नसेल. आपली अवनी असं काही करणार नाही. त्रिशा आपल्या मुलीवर शंका घेत नव्हती, पण विमलताई तरी आपल्या नातीविषयी खोटं का बोलतील असा विचार करून त्रिशा बोलते. ठीक आहे, तुम्ही बोलत आहात तर मी अवनीबरोबर बोलते, पण तुम्हीही तिच्या आजी आहात. तुम्ही सुद्धा तिला समजावू शकता. तेव्हा विमलताई बोलतात. सुनबाई, एक आईशिवाय कोणीच आपल्या मुलीला समजावू शकत नाही, आणि मला हे सुद्धा माहीत आहे. तू जर शांतपणे प्रेमाने अवनीला विचारलेस तर ती काहीच तुझ्यापासून लपवून ठेवणार नाही. एवढं बोलून विमलताई स्वयंपाकघरातून आपल्या रूममध्ये येऊन बेडवर पडून आपल्या मुलीला आठवू लागली. कॉलेजचं पहिलं वर्ष होतं. तेव्हाच वीणा कोणत्या तरी मुलाच्या प्रेमात पडली. ती प्रेमात एवढी वेडी झाली होती की सर्वांनी सांगूनसुद्धा तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता. विमल नेहमी आपल्या मुलीची बाजू घ्यायच्या. आईच्या भोळेपणाचा फायदा वीणाने घेतला आणि कॉलेजचं पूर्ण करण्याअगोदरच एका व्हॅलेंटाईन डे दिवशी कुणालाही न सांगता वीणाने मंदिरामध्ये लग्न केले. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असतानाच ती गरोदर राहिली आणि तिने कॉलेजला जाणेसुद्धा बंद केले. ते दोघे अगोदरच एक रूम भाड्याने घेऊन तिथे राहत होते. मुलगा तसा श्रीमंत घराण्यातील असल्यामुळे पैशाची तेवढी चिंता नव्हती. पण एक दिवस तो मुलगा वीणाला सोडून कुठेतरी निघून गेला. महिनाभर त्या मुलाची वीणाने वाट पाहिली, पण तो काही आला नाही. त्याचा मोबाईलसुद्धा बंद होता. तेव्हा वीणाने त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडून असे समजले की तो त्यांना सांगत होता की वीणा आता काही माझ्या कामाची राहिली नाही. तसंही तो मुलगा ह्या शहरातील नव्हताच. त्याच्या कुटुंबाविषयीसुद्धा वीणाला काहीच माहिती नव्हती, कारण तो फक्त शिकण्यासाठी ह्या शहरात आला होता. आता वीणा कोणाला काहीच सांगू शकत नव्हती, कारण कोणाचेही न ऐकता स्वतः तिने हा निर्णय घेतला होता. आता तिला समाजात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. त्यात पोटाला मूल वाढत होतं. त्यांचे टेन्शन वेगळंच होतं. आम्ही सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले होते. यातून ती बाहेर आलीच नाही. तिने स्वतःचं आयुष्य संपवलं. या विचारानेच विमलताईच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात तिथे श्रीशा आली. तेव्हा विमलताईंनी आपले अश्रू लपवत श्रीशाला विचारले, सुनबाई, काय झाले? तेव्हा श्रीशा विमलताईंना बोलते. आई, तुम्ही खरं बोलत होतात. अवनी त्या मुलाला आपल्या नकळत भेटते. असं बोलून अवनी आणि त्या मुलाचे काही प्रेमपत्र आणि गिफ्ट विमलताईंना दाखवले. त्रिशा कपाळावर हात मारत बोलते. आता ह्या मुलीला कसं समजावू काहीच कळत नाही. तेव्हा विमलताई बोलतात. मी जी चूक केली ती चूक तू करू नकोस. हे वयच असं असतं. 4 प्रेमाचे शब्द बोलले की मुली लगेच भुलतात. मुलींना कळत नाही तो मुलगा कसा आहे, पुढे काय करणार आहे, आपले भविष्य काय आहे. हे प्रेम फक्त आकर्षण आहे. या गोष्टी अवनीला नीट समजावून सांग, असं विमलताई त्रिशाला सांगत होत्या. तेव्हा त्रिशा बोलते. हो आई, मी अवनीला समजावून सांगते. कोणी दुसरं मला बोललं असतं तर मी विश्वास ठेवला नसता, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी ती गोष्ट सिरियस होऊन पाहिलं तर मला सत्यात समजली.
संध्याकाळी अवनी घरी येते तेव्हा त्रिशा अवनीला विचारते, अवनी, तुला कोणता मुलगा त्रास देतो का? तुझ्यावर कोणी प्रेम करतो का? किंवा तू कोणावर प्रेम करतेस का? असे कितीतरी प्रश्न त्रिशा अवनीला विचारते. तरी अवनीचं उत्तर एकच असतं, नाही. मग त्रिशा तिच्यासमोर तिची प्रेमपत्र आणि गिफ्ट ठेवते. ते बघून अवनी गोंधळून जाते. तेव्हा अवनी रडू लागते आणि बोलते, असं काहीच नाही, तो फक्त माझा मित्र आहे. आम्ही एकमेकांना वाढदिवसाला गिफ्ट देतो. असं बोलून अवनी वेळ काढण्याच्या प्रयत्नात असते. तेवढ्यात तिचा मोबाईलवर त्याच मुलाचा फोन येतो. तेव्हा पटकन त्रिशा अवनीचा फोन घेऊन बोलते, तुमचे हे शिकण्याचे वय आहे. तू जे प्रेमाने प्रेमपत्र माझ्या मुलीला लिहिले आहेस ते आजपासून सर्व बंद कर. तू जर असं केलं नाहीस तर मला तुझ्या घरी सर्व सांगावं लागेल. अवनीला मी समजावेन, पण तुलासुद्धा लक्षात ठेव. त्रिशा मोठ्या आवाजात बोलत होती. तेवढ्यात समोरून त्या मुलाने फोन कट केला. मग त्रिशा अवनीला बोलते, आता तुला काही बोलायचं आहे का यावर? आई बाबा नेहमी मुलांना त्यांच्या भल्याचं सांगतात, कारण मुले वाईट मार्गाला न जाता चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःच्या सोबत आपल्या आईबाबांचे नाव मोठे करावे, एवढीच माफक इच्छा त्यांची असते ना. असं बोलून त्रिशा रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने विमलताई बाहेर आल्या आणि त्रिशाला विचारू लागल्या, काय झाले सुनबाई? तेव्हा त्रिशा बोलू लागली, अवनीला काय कमी केलं होतं तरी ती प्रेमाच्या जाळ्यात अडकून वाईट मार्गाला जात होती. बरं झालं वेळीच माझे डोळे उघडले, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. मुलांना प्रेम देत असताना त्यांच्या दैनंदिन गोष्टी पाहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. माझे बोलणे माझी मुलगी मानेल असं मी आशा करते, पण तसे झाले नाही तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. असं बोलून त्रिशा आपल्या सासूला मिठी मारून रडू लागते. तेव्हा बाजूला उभी असलेली अवनी बोलते, आई तू शांत हो. आजपासून माझ्या हातून कोणतीच अशी चूक होणार नाही ज्याचा तुला त्रास होईल. असं म्हणत ती स्वतःचा मोबाईल घेऊन त्या मुलाचा नंबर ब्लॉक करून डिलीट करते. तेव्हा त्रिशा आपल्या मुलीला मिठीत घेते. आत्ताच्या पिढीला जरा जास्त स्वातंत्र्य दिले जात आहे. मुले शाळा कॉलेजात जातात तेव्हा त्यांना हवं ते दिले जाते. त्याने मित्रमैत्रिणी बरोबर फिरणं ही आज कॉमन गोष्ट झाली आहे. त्यात एकमेकांना आवडणे, प्रेम करणे, गिफ्ट देणे ह्या गोष्टी घरच्यांनी दिलेल्या पैशातूनच येत असतात. म्हणून प्रत्येक आईबाबांची जबाबदारी आहे की हे वय असंच असतं, त्या वयात आपल्या मुलांबरोबर एक मैत्रीचं नातं जोडून त्यांना वाईट मार्गाला जाण्यापासून रोखले पाहिजे. सर्वच चांगले बाबा अथवा आई होण्याचा प्रयत्न करतात, पण जे आपल्या मुलांचा चांगला मित्र आणि चांगली मैत्रीण होतात तेच खरे आई बाबा ह्या नात्यात यशस्वी होतात. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.